विज्ञान जगतातलं नवल म्हणून कधी कधी सांगण्यात येतं की काही काही यंत्र अगदी माणसांसारखी कामं करतात. पण पुष्कळांना कल्पनाही नसते की या विधानाची उलटी बाजूही तितकीच खरी आहे. कालांतरानं अशा सवयीमुळे काही काही माणसं अगदी यंत्रासारखी कामं करतात. ठराविक वेळात ठराविक पद्धतीनं अगदी यत्किंचितही फरक न करता. काशीनाथ भांबुरे हा या प्रकारच्या माणसांचं एक उत्तम उदाहरण होता. आता बरीच वर्ष मुंबईत नोकरी करणाऱ्या माणसांच्या जीवनात बराचसा यांत्रिकपणा आपोआप येतोच. पण ही गोष्ट गृहीत धरून सुद्धा काशीनाथचं आयुष्य विस्मय वाटावं इतकं यांत्रिक होतं. मुंबईची स्थानिक कंपनी, तिच्यात नोकरी, त्यामुळे बदलीचा प्रश्न कधीही जन्मात येणार नव्हता. ऑफिस पासून बऱ्याच लांब अंतरावर उपनगरात त्याने एक चांगली जागा विकत घेतलेली होती. त्यामुळे तीही कधी काही बदलण्याचा प्रश्न येणार नव्हता. तेव्हा आपोआपच रोज सकाळची ठराविक लोकल गाडी आली. पण त्याची मदत त्याच्याही पुढे गेलेली होती. गाडीचा ठराविक डबा, त्यातही इंजिनकडे तोंड करून असलेली उजव्या बाजूची एक ठराविक खिडकी, स्टेशनवरून बाहेर पडण्याचं एक ठराविक दार, ऑफिस पर्यंत अगदी मोजकीच पावलं, वगैरे वगैरे वगैरे. आपल्या मर्यादात आपण आपलं आयुष्य उत्तम रीतीने बसवलंय अशी त्याची खात्री होती. त्यात त्याला बदल नको होता. त्याच्या मित्रांनी त्याचं नाव अर्थात चांगल्या हेतूनं एक उत्तम स्थळ या दृष्टीनं वधू पित्यांना कळवलेलं होतं. तेव्हा चौकशीसाठी आलेल्या त्या सगळ्या सद्गृहस्थांना त्याने शांत पण ठाम आवाजात सांगितलं होतं, मला सध्या कर्तव्य नाही. केव्हा विचार ठरेल ते मी सांगू शकत नाही. अधिक चौकशीची तसदी घेऊ नका. काय बाहेरच्या जगात तर तो इतका काटेकोरपणे वागत होता, तर त्याचं खाजगी वैयक्तिक आयुष्य किती नियंत्रित असेल याची कल्पनाच केलेली बरी. प्रत्येक वस्तूला एक आणि एकच जागा होती आणि प्रत्येक जागेसाठी एक आणि एकच वस्तू होती. प्रत्येक कामाला एक आणि एकच वेळ होती आणि प्रत्येक वेळेला एक आणि एकच काम ठरलेलं होतं. त्यात बदल, फेरफार, अधिक गुण शक्यच नव्हतं. आठवड्यांच्या 7ही दिवसांचे कपडे ठरलेले होते. त्यांच्या जागा ठरलेल्या होत्या. त्यांचा क्रम ठरलेला होता. पावसाळ्याला जोरदार सुरुवात झाली होती गुरुवारी संध्याकाळी आणि आता शुक्रवारची रात्र होती. पाऊस धूमधडाक्यानं पडतच होता. 24 तासात अजिबात थांबला नव्हता. नेहमीप्रमाणे काशीनाथ बरोबर 10 वाजता पॉटवर पडला होता. पण बाहेर चाललेल्या तुफानी माऱ्यामुळे त्याला नेहमीप्रमाणे ताबडतोब येणारी झोप लागलेली नव्हती. हो, उद्या शनिवार, तो विचार करत होता. शनिवारी संध्याकाळी नेहमी तो मेट्रोच्या पहिल्या शोला जाऊन बसत असे. आज पावसामुळे कदाचित ते जमणार नाही असं त्याला वाटत होतं. इतरांना आठवड्याच्या शेवटास वाटणारा उत्साह त्याला कधीही वाटत नसे. त्याच्या कोष्टकात सोमवार ते रविवार आणि रविवार ते सोमवार सगळे वार सारखेच होते. सर्व वार आपापली कामं घेऊन येतात आणि तसेच निघून जातात. त्यात मध्येच एक जोराचा कडकडाट झाला. त्याच क्षणी विजेच्या लखलखाटानं सगळी खोली उजळून निघाली. कुठेतरी जवळपासच वीज पडली असली पाहिजे. त्याला झोप लागत नव्हती. पण पावसाचा जोर इतका विलक्षण होता की मध्येच एकदा त्याला अर्धवट जागही आली. सकाळी तो नेहमीच्या वेळी उठला तेव्हा पाऊस थांबला होता. दाढी करता करता त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. सगळी सृष्टी पावसानं अगदी झोडपून काढलेली होती. आता ऊन पडलं तर विलक्षण उकडणार आहे, तो स्वतःशीच म्हणाला. स्नान आटोपून तो बाहेरच्या खोलीत आला. कपडे काढण्यासाठी त्याने कपाट उघडलं आणि त्याचा हात तसाच थांबला.
तो समोरच्या कपड्यांच्या दांडीकडे आश्चर्याने पाहत होता. आज वापरायची पॅन्ट क्रमाने पुढे यायला हवी होती आणि तशी ती आलीही आहे. काल वापरलेली पॅन्ट क्रमाने मागे गेलीही आहे. पण त्याचा हात अर्ध्या वाटेवरच थांबला होता. कारण कालची पॅन्ट आणि आजची पॅन्ट यांच्यामध्ये एक रिकामा लाकडी हँगर लटकतोय. हा इथे असायला नकोय. 7 पॅन्ट्स आणि 7 हँगर्स ह्या आठवड्याचं गणित आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि आजची आणि उद्याची. 1, 2, 3, 4, 5. त्याला पुन्हा मोजून खात्री करून घेतली की वापरलेल्या 5 पॅन्ट्स मागे ओळीनं लटकत होत्या. मग हा जादा उपरा हँगर आला कुठून? खूप वेळा त्याला ऑफिसला जायला उशीर होत असे. कधी कधी तो ऑफिसला जाऊही शकला नव्हता. पण त्यामागे एखादा अपघात किंवा लोकलच्या ट्रॅफिक मधला व्यत्यय किंवा एखादा मुंबई बंद, भारत बंद अशी काहीतरी बाह्य कारणं असायची. तशा वेळी एक उसासा सोडून त्यानं हे सगळे अपरिहार्य बदल स्वीकारले होते. पण हे काहीतरी वेगळंच होतं. त्याच्या स्वतःच्या नियंत्रणाखाली असलेल्या गोष्टी असा बदल घडणं शक्यच नव्हतं. आणि तरीही समोरच्या दांडीवर तो एक रिकामा हँगर लटकतच होता. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. तुम्हाला वाटेल की ही किती क्षुल्लक बाब आहे. पण भली मोठी गाडी रोडावरून घसरायला एखादा ढिला झालेला क्षुल्लक नटबोल्टच पुरतो. तो त्या हँगरकडे कितीतरी वेळ पाहत उभा होता. घड्याळाची टिकटिक त्याच्या कानी येत होती. वेळ जात होता. आधीच त्याची 3-1 मिनिटं वाया गेली होती. निरुपाय होऊन मग जराशा अनिच्छेनच त्यानं ती मागची पॅन्ट काढली. त्या आगंतुक हँगर जवळून हात नेताना त्याला वाटलं की आपल्या सगळ्या शरीरातून विजेसारखी एखादी शिरशिरी निघून गेली की काय. सकाळी मनात आलेली अस्वस्थता दिवसभर त्याचा पिच्छा पुरवत राहिली. ऑफिसच्या कामाकडे त्याचं हवं तसं लक्ष लागत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर सारखा तो हँगर येत होता. रात्रीच्या वेळी कुठून तरी अवचितपणे उपस्थित झालेला, दिवसाच्या वेळी सासूसपणे दांडीवर लटकणारा तो रिकामा हँगर. विमानस्क मनानच तो घरी परत आला. खोलीचं कुलूप उघडताना त्याच्या मनात आलं की आपले हात कापतायत. तो खोलीत आला आणि सरळ कपाटाकडे गेला. जराशा रागानं त्यानं दार खास दिशी उघडलं. पॅन्टच्या रांगेसमोर फक्त एकच हँगर लटकत होता, सकाळी रिकामा केलेला. 6 पॅन्ट्स आणि 1 रिकामा हँगर, बेरीज 7. अगदी बरोबर. तो आराम खुर्चीत बसला. त्याला काही कळतच नव्हतं. आपल्याला दिसलेल्या गोष्टींचं तो स्वतःला समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नव्हता. सकाळी तो हँगर दिसला ते खरं की आता तो दिसत नाही हे खरं? तो 4 दिवशी खुर्चीवरून उठला आणि त्याला दांडीवरून हात फिरवला. काहीही नव्हतं, म्हणजे त्या 7 हँगर्स शिवाय. आपण हे काय केलं? आणि आपण काय केलं हे लक्षात येताच त्याला धक्काच बसला. हे असं उपयोगी नाही. त्यानं पायातले बूट काढले, त्यात मोजे घातले आणि हातानं बूट उचलून तो दाराजवळच्या रॅकपाशी आला. आणि त्याच्या हातून सुटून बूट एकदम लादीवर पडले. कारण रॅकमध्ये खालच्या कप्प्यात एक नवा कोरा ब्राऊन बूट होता. एकच नवा कोरा उजव्या पायाचा डार्क ब्राऊन बूट.
काही काही गोष्टी डोळ्यांना दिसल्या तरी मेंदूला त्याचा खरा अर्थ लागायला वेळ लागतो. सत्यसृष्टीची ठराविक संकेतांची त्या इतक्या विसंगत असतात की कोणत्याही संदर्भाच्या चौकटीत त्या बसतच नाही. काशीनाथ कितीतरी वेळ त्या एकाच नव्या कोऱ्या बुटाकडे पाहत होता. इथे वेगळं चुकीचं असं काय आहे हे त्याला आधी उमगेच ना, पण काहीतरी बरोबर नाही हे मात्र त्याला सारखं सारखं जाणवत होतं. समथिंग इज ऑफली रॉंग. आणि जेव्हा त्याला ते कळलं तेव्हा एखादा फटका बसल्यासारखा तो मागे कोलमडला. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो त्या बुटाकडे पाहतच राहिला, कारण तो बूट त्याचा नव्हता. नाही. कोणत्याही गोष्टीने त्याला त्याचं स्पष्टीकरण देता येत नव्हतं. आधी हँगर आणि आता हा बूट. घाईघाईनं तो खोलीच्या बाहेर पडला. माझ्या खोलीत हा काय प्रकार चाललाय? तो मनाशी सारखा विचार करत होता. कोणीतरी त्याची थट्टा करत होतं का? नाही, शक्यच नाही, कारण इतक्या निकटच्या परिचयाचा त्याचा एकही मित्र नव्हता. पण मग ह्या प्रकारांना अर्थ तरी काय होता? आणि हे प्रकार माझ्या खोलीतच का होत आहेत? आणि त्याहूनही महत्वाचं, हे कसे होत आहेत? विचारांना रान मोकाट सुटलं होतं. त्यांना नक्की अशी कोणती दिशा मिळत नव्हती. एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की कोणाच्या तरी खास हेतूने असो अगर योगायोगानं असो त्याच्या खाजगी आयुष्याला सुरुंग मात्र लागला होता. ते फार उलटं पालटं झालं होतं. रात्री उशिरापर्यंत तो लहानसहान गल्ल्यातून तसंच मोठ्या रस्त्यावरून निर्हेतुकपणे भटकत होता. जेव्हा त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा 9:30 वाजून गेलेले होते. खानावळीची वेळ संपून गेलेली होती आणि त्याची परत जायची वेळ झालेली होती, कारण त्याला परत हे जावं लागणारच होतं. तो असा भटकून भटकून किती वेळ बाहेर काढणार होता. पण त्याच खोलीत आता परत जायचा विचार त्याला सहज होत नव्हता. आपल्या अंगावर सरसरून काटा आल्यासारखं त्याला वाटत होतं. आणि आता प्रथमच त्याच्या मनात तो विचार आला. आपल्याला काहीतरी विलक्षण भास होत आहेत का? खरं तर आपण त्या दोन्ही वेळी असं पळून जायला नको होतं. समोरच्या हँगरला किंवा बुटाला प्रत्यक्षच हात लावून पाहायला हवं होतं. मग सगळी शहानिशा झाली असती. पण हे विचार त्याच्या बिथरलेल्या मनाला धीर देऊ शकले नाही. त्याची पावलं खोलीकडे वळायला नाखुश होती. मग अगदी पुरता दमल्यानंतर नाईलाजानं तो खोलीकडे परत वळला. त्यानं दार कसं तरी उघडलं. आत अंधार होता. लाईटच्या बटनापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची दमछाक झालेली होती. दिवा लावून तो गर्द शूराकडे वळला. हे काय? मगाशी दिसलेला तो बूट नाहीसा झालेला होता. त्याचे विचार संमिश्र होते. आता बूट दिसलं नाही याचं समाधान मानायचं की असमाधान? त्याला ठरवता येत नव्हतं. मग कितीतरी वेळ तो त्या उजळलेल्या खोलीत नुसताच बसून राहिला. शरीर आणि मन दोन्ही विलक्षण थकलाय असं त्याला वाटत होतं. कोणतीही हालचाल किंवा अगदी कोणताही विचार सुद्धा त्याला नकोसा वाटत होता. त्याचं रोजचं रुटीन कुठल्या कुठे उलट पालट झालेलं होतं. कसे तरी कपडे बदलून तो कॉटवर आडवा झाला. कितीतरी वेळ त्याला झोप लागतच नव्हती. विलक्षण थकव्यामुळे अधूनमधून डुलक्या येत होत्या तेवढ्याच काढल्या. आणि दरवेळी तो दचकून धडधडत्या काळजानं जागा होत होता. त्याला सारखं वाटत होतं की आपण कशाची तरी वाट पाहतो.
कशाची हे त्याला सुद्धा सांगता येत नव्हतं. रात्र कशी तरी उलटली आणि सकाळ झाली, पण त्याला त्या रात्री एका क्षणाचीही अशी विश्रांती मिळालेली नव्हती. रात्रीपेक्षाही त्याला आता जास्तच थकल्यासारखं वाटत होतं. दिवसाची सगळी कामं त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि पहिल्यांदाच त्याला तर सगळ्याचा विलक्षण कंटाळा आला. कॉटवर पडल्या पडल्यास त्यानं ठरवलं की आज ऑफिसला जायचंच नाही. सरळ फोन करून प्रकृती बरी नाही असं कळवायचं. त्याचा आजवरचं रेकॉर्ड इतकं उत्तम होतं की त्याला कोणीही त्याला विचारणार नव्हतं. काशीनाथ उठला, बाथरूम मध्ये गेला. तोंड वगैरे धुतल्यानंतर त्याला बरंच ताजंतवानं वाटलं. टॉवेलला तोंड पुसत तो बाहेरच्या खोलीत आला. त्याच्या नकळत त्याची नजर आधी कपड्यांच्या कपाटाकडे आणि मग खुर्चीकडे वळली आणि त्याला एकाएकी वाटायला लागलं की खोलीत काहीतरी बदल झालेला आहे. काहीतरी कपाळाला अटी घालून त्यानं चारी बाजूला नजर फिरवली. खोली एकदम भारल्यासारखी वाटत होती. चार्ज, स्ट्रेंजली चार्ज. पुन्हा एकदा त्याची नाडी जलद धावायला लागली. खोलीतल्या एकेका वस्तूवरून त्याची नजर सावकाश फिरवली. कपाट, टेबल, रेडिओ, जाळीचा अँटेना, खिडकी, त्याच्यावरचा पडदा, खुर्च्या, आणि त्याची नजर अडखळली आणि खुर्च्यावरून परत परत फिरायला लागली. खोलीत 3 बसक्या हिरवट वेताने विणलेल्या खुर्च्या होत्या. नाही, हे चूक होतं. इथे 3 खुर्च्या असायला नको होत्या. त्यानं हौसेनं आणलेल्या 2च खुर्च्या होत्या. 2च. ही आणखी एक अगदी तशीच, पण अनाहूत खुर्ची आली कुठून? का माझीच काहीतरी चूक होतीये? माझ्याकडे खुर्च्या मुळात होत्या किती? 2 का 3? आणि मला खरोखरच ती जास्तीची खुर्ची दिसतीये का भास होतोय? बर, भास होत असला तर कोणती खुर्ची आभासी आहे? कसा काय विचार करावा त्याला सुचेच ना. त्याला वाटलं आता आपल्याला भोवळ येणार आहे आणि आपण खाली पडणार आहोत. बसायला हवं आपण. पण समोर मांडलेल्या खुर्च्यांकडे जायची त्याची छाती होईना. या तिन्हीतून ती खुर्ची कशी शोधून काढणार आपण? आणि चुकून नको त्या खुर्चीला हात लागला तर? त्याला गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. आपण कोणत्या तरी विलक्षण सापड्यात सापडतो आहोत असं वाटायला लागलं त्याला. त्याला कोणाची तरी मदत हवी होती, सल्ला हवा होता. त्याच्या सांगण्यावर कोणाचा विश्वास बसला असता? एक जादा हँगर, एकच जादा बूट, एकच जादा खुर्ची, हे सगळं. आणि शेवटी अशा गोष्टींची परिणती काय? वेड्यांचं इस्पितळ. मला वेड लागलंय का? कोण सांगेल? अशा गोष्टी कुणाजवळ बोलून दाखवायच्या? सायकॅट्रिस्ट, डॉक्टर. त्यानं डॉक्टरांना सर्व काही सांगितलं. आधी त्याचे शब्द अडखळत येत होते. त्याला संकोच वाटत होता. आपली जीभ बरेच रेटावी लागत होती. पण त्याचा प्रांजळपणा आणि ते चमत्कारिक अनुभव सांगताना होणारी त्याची चलबिचल त्याला अगदी उघड दिसत होती. त्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये एकही शब्द बोलले नाही.
मग त्यांनी काशीनाथला एकामागोमाग एक असे अनेक प्रश्न विचारले. आजवरचं त्याचं आयुष्य, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे छंद, सगळं काही त्यांनी त्याच्याकडून जाणून घेतलं. मग त्या बराच वेळ स्वतःशीच विचार करीत बसल्या. आणि जेव्हा काशीनाथला वाटलं की आता त्या काहीतरी बोलणार आहेत, तेव्हा त्यानं एक हात वर करून त्याला थांबवलं आणि तो आजीजीच्या स्वरात म्हणाला, डॉक्टर, माझी एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला आणि प्रत्यक्षच पहा. त्यांनी काशीनाथकडे जरा निरखून पाहिलं आणि शेवटी त्या म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही म्हणतच असलात तर चला. त्यांच्याच गाडीतून ते दोघे जण त्याच्या ब्लॉकवर आले. काशीनाथचं खोलीचं दार उघडलं. दार उघडताना आता हातांची थरथर, छातीची धडधड एक नेहमीचीच गोष्ट झालेली होती. त्यानं दार धारदिशी उघडलं आणि एक मोठा श्वास घेऊन तो आतमध्ये आला. तिन्ही खुर्च्या होत्या तशाच मूकपणे बसलेल्या होत्या. दाराच्या आत एका पावलावरच काशीनाथ थांबला. तो बोलला तेव्हा त्याच्या आवाजात कंप यायला लागला होता. डॉक्टर, या पहा त्या 3 खुर्च्या, आणि यातली एक काल रात्रीच्या आधी इथे नव्हती. माझ्या पाशी आज सकाळपर्यंत दोनच खुर्च्या होत्या. डॉक्टर काहीही न बोलता खोलीत आल्या. एक सेकंदभर त्या समोर पाहत उभे राहिल्या आणि मग सरळ एका खुर्चीकडे गेल्या आणि तिच्यात बसल्या. ही तर अगदी खरी सॉलिड वाटतेय ना. त्या खुर्चीतून उठून त्या दुसऱ्या खुर्चीत बसल्या आणि शेवटी तिसऱ्या खुर्चीत. अरे, तोंडावर हात ठेवून काशीनाथ त्यांच्याकडे पाहतच राहिला. तुमची खात्री झाली का? शेजारची खुर्ची हाताने ठोकती डॉक्टर म्हणाल्या, या बसा. अहो भिवू नका. या अगदी साध्या वेताच्या नेहमीच्या अगदी सामान्य खुर्च्या आहेत. या या. पण डॉक्टर, हे कसं शक्य आहे? हवं तर मी तुम्हाला 2च खुर्च्यांचं बिल दाखवतो. ही तिसरी खुर्ची माझ्या खोलीत आली कुठून? अहो तुम्ही इकडे या तर खरे. या खुर्चीत बसा आणि मग त्या खुर्चीत बसा. आधी खात्री करून घ्या की या खुर्च्या खऱ्या आहेत. तुम्हाला वाटलं तसा भास वगैरे काही नाहीये. या या. एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत काशीनाथ पुढे आला. त्याची आता भयभीत झालेली नजर त्या खुर्चीकडे खेळलेली होती. शेवटी डॉक्टर उठल्या आणि त्यांनी काशीनाथला जवळजवळ ढकलतच एकामागून एक अशा 3 खुर्च्यात बसवलं. दरवेळी तो आपला अंग अगदी चोरून घेत होता. त्याचं सगळं शरीर विलक्षण ताप झालेलं होतं. काय आता पटली ना तुमची खात्री? खऱ्या आहेत ना या खुर्च्या? हो हो, ते झालं. पण काय ते सांगते. तुम्ही इतके एकटे का राहता? स्वतः मागे कोणताही छंद का लावून घेत नाही? तुमच्या स्वतःखेरीज कोणत्याही गोष्टीत तुम्हाला अजिबात रस कसं वाटत नाही? प्रत्येक प्रश्नाबरोबर डॉक्टर आपलं बोट त्याच्या समोर हलवित होत्या. मिस्टर बांबुरे, अशा अनैसर्गिक वागण्यानं तुम्ही स्वतःवर एवढी आपत्ती ओढवून घेतली आहे पहा. मानव हा समूहप्रिय प्राणी आहे की नाही? तो जगात मिसळतो, स्वतःच काहीतरी इतरांना देतो, त्यांच्याकडूनही त्याला काहीतरी मिळतं आणि यामुळे त्याचं आयुष्य समतोल राहतं. ते काही असू द्या हो, त्याला आता होत असलेल्या या घटनांचं स्पष्टीकरण होत आहे का? का नाही होणार? या गोष्टी दुसरं कोणी नाही करत आहे, तर तुम्हीच करता आहात. आला का लक्षात? मी? मग दुसरं कोण? दिवसाच्या 24 तासांचा हिशोब तुम्हाला देता येईल का? तुम्हीच हे सगळं केलेलं आहे आणि तो विसरून गेला आहात. हा अगदी सौम्य असा स्मृतीभ्रंशाचा झटका. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मीच तो हँगर, येस तो बूट? येस येस, तुम्ही स्वतःच. मनुष्य म्हणजे काही यंत्र आहे का असं अगदी आखीव रेखीव आयुष्य जगायला? मनात वेगळ्या वेगळ्या इच्छा येत असतात,
नाना प्रकारांचे विचार येतात. आता इतरांच्यात माणूस मोकळेपणाने मिसळला की शब्दांच्या थट्टा विनोदाच्या रूपानं ही दडपलेली वाफ दवडली जाते. मनावरचा ताण कमी होतो. पण तुम्ही स्वतःला कधी हा वाव दिलाच नाही. आणि आता तुम्ही स्वतःच त्या जागत्या मनाला जाणवणार नाही अशा रीतीने या लहान सहान गोष्टी करता. एखादी खुर्ची मी स्वतः आणलेली मला आठवणार नाही. अहो बांबुरे, लोक याही पेक्षा भयंकर गोष्टी करतात आणि फार विसरून जातात. तुमची केस अगदी साधी सरळ आहे. मग आता मी काय करू? काही दिवस विश्रांती घ्या आणि ते रोजचं रुटीन बदला. हवं तर 8-15 दिवस बाहेर गावी जाऊन या. मी काही औषधं सुचवते, पण ती केवळ बाह्यकारी आहे. खरा उपचार तुमच्या स्वतःकडूनच व्हायला हवा. मग पहा कशी झपाट्यानं सुधारणा होईल ते. त्यांनी पर्समधून एक लहानशी डायरी काढली आणि त्याच्यावर काहीतरी भराभर लिहून तो कागद फाडून त्याच्या हाती दिला. रात्री झोपण्यापूर्वी अशा या गोळ्या घ्या. 1 आठवडाभर. लक्षात ठेवा, तुम्हाला खूप आणि संपूर्ण बदल हवा. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. ऑलराईट? त्याचा निरोप घेऊन डॉक्टर निघून गेले. डॉक्टरांना दारापर्यंत पोहोचवून काशीनाथ खोलीत परत वळला आणि परत दारापाशीच थबकला. डॉक्टरांनी सांगितलेला एकही शब्द त्याला पटला नव्हता, तरी त्यानं वाद घातला नव्हता. कारण झालेल्या प्रकारांना त्याच्याजवळ तरी पुढे दुसरं स्पष्टीकरण होतं. पण स्मृतिभ्रंश त्यावर त्याचा कधीही विश्वास बसला नसता. स्वतःचीच अप्रामाणिकपणा करण्याची त्याला कोणतीच आवश्यकता नव्हती. आणि दिवसाच्या कोणत्याही क्षणी तो असं ठामपणे म्हणू शकला असता की मी पूर्ण सुखी आहे, पूर्ण समाधानी आहे त्यापेक्षा आयुष्याकडून त्याची कोणतीही जास्त अपेक्षा नव्हती. हे असंच कायम चालू राहावं इतकंच. स्मृतिभ्रंश. छे, इथे वेगळंच काहीतरी घडतंय. डॉक्टरांच्या विचाराची दिशा चुकली होती. आय एम शुअर. मला स्वतःलाच या गुडाचं रहस्य शोधून काढायला हवं. हात पसरून मूक निमंत्रण देणाऱ्या त्या 3 खुर्च्या, त्यांच्यावरून त्याची नजर फार वेळ थांबतच नव्हती. आणि त्याची खात्री होती की त्या कोड्याचं उत्तर यातच कुठेतरी आहे. त्याला त्या खुर्च्या किंवा त्याची कुठली एक उपरी म्हणा की त्या दृष्टीसमोरही नको होती. पण असं दुर्लक्ष करून भागणार नव्हतं. जवळ जाऊन त्यांचं निरीक्षण करावं लागणार होतं. जवळ जाऊन पुन्हा त्याच्या सर्वांगावर काटा आला. स्वतःच्या मनातला तिरस्कार, किळस कशी तरी दूर काढून तो त्या खुर्च्यांच्या जवळ आला. प्रत्येकीला त्यानं ओझरता हात लावून पाहिला. कोणी जर आपल्याला असं करताना पाहिलं तर त्याची खात्रीच पटेल की या माणसाला पूर्ण वेड लागलाय. कशा तरी बाहेर काढून त्या 3 खुर्च्या त्यानं एका सरळ रेषेत मांडल्या आणि मग त्यांच्या समोर उभा राहून अत्यंत बारीक नजरेनं तो त्यांची पाहणी करू लागला. त्याच्या नियंत्रित आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक कारण होतं. आता या खुर्चीच्या हातावरचा हा काळा डाग. एकदा झालेल्या त्या एका मित्रानं इथे सिगरेट विझवली होती. काशीनाथ मनाच्या मनात त्याच्यावर खूप रागावला होता. तो डाग घासून तिथं पॉलिश मारण्याचं त्यानं ठरवलं होतं, पण ते काम राहूनच गेलं होतं. आता त्याला हे आठवलं तेव्हा किती आनंद झाला. हो ना. त्यामुळे एका खुर्चीची नेमकी ओळख पटली होती. ती खुर्ची त्याने रांगेतून ओढून बाहेर काढली. ती त्याला आता एकदम सुरक्षित वाटायला लागली होती. हा, मग उरलेल्या त्या 2 खुर्च्या त्यानं पुन्हा पुन्हा तपासल्या. त्याची नजर जशी त्याच्यावर खिळली तशी त्याला एक
चमत्कारिक शंका यायला लागली. क्षणाक्षणाला त्याची नजर त्याची खात्री पटत चालली की तो आणि नंतर तो एकदम उठून त्याच्या जवळ येऊन बसला. त्याला वाटलं तेच खरं होतं. संशयाला तसूभरही जागा नव्हती. ही खुर्ची त्या दुसऱ्या खुर्चीची अगदी हुबेहूब नक्कल आहे. जस्ट लाईक अ क्लोन. पहा ना, लाकडाच्या रेषा, लहान सहान चरे, ओरखडे, पॉलिश गेल्यामुळे किंचित पांढरट दिसणारे काही भाग, सर्व सर्व काही. हा योगायोग नव्हता. 1,00,000 खुर्च्यातूनही 2 इतक्या सारख्या निघणं शक्यच नव्हतं. आणि एखादा झटका बठ्यासारखा तो मागे सरला. हा काय प्रकार होता? आधी हँगर, मग बूट, मग ही खुर्ची. डोळ्यावर झापड आल्यासारखं त्याला वाटायला लागलं. छाती परत धडधडायला लागली. त्या दोन्हीपैकी ओरिजिनल खुर्ची कोणती आणि डुप्लिकेट तरी कशी म्हणायची? दोन्हीत काहीतरी फरक होता का? मग ती डुप्लिकेट, बनावट, नकली खुर्ची कोणती? त्याला खोलीत राहणं अशक्य नव्हतं. पण तो बाहेर तरी कुठे जाणार होता आणि सारखा सारखा बाहेर तरी किती वेळ राहणार होता? या सगळ्यांवर माझ्याकडे काय इलाज आहे? काही नाही. जागा सोडून द्यायची आणि पूर्ण माघार घ्यायची. पण म्हणजे आपल्या आजवरच्या साऱ्या आयुष्याची पार उधळवाट. त्या खुर्चीकडे न पाहताच कटाक्षानं त्यानं स्नान वगैरे उरकलं, कपडे केले आणि बाहेरची वाट धरली. ऑफिसचा तो इतका वेळ पार विसरलाच होता. केवढा बदल, केवढा क्रांतिकारी बदल. काल संध्याकाळी खोलीवर परत येईपर्यंत त्याचं सगळं काही अगदी चाकोरीबद्धपणे व्यवस्थित होतं. आणि आता एका रात्री सर्व खलास. त्याला ऑफिसला फोन केला, जेवण केलं, दुपारी इकडे तिकडे फिरला. संध्याकाळपर्यंत कसा तरी वेळ काढला त्यांनी. पण रात्री मात्र त्याचा नाईलाज झाला होता. त्याचा असा एकही जवळचा मित्र नव्हता की ज्याच्याकडे तो अनौपचारिकपणे रात्रीच्या वेळी मुक्कामाला राहू शकला असता. डॉक्टरांचे शब्द खरे ठरत होते, पण वेगळ्या अर्थानं. परत आल्यानंतर तो कितीतरी वेळ बाहेरच्या व्हरांड्यातच उभा होता. बिल्डिंग मध्ये येणाऱ्या जाणारे लोक त्याच्याकडे एक कुतूहलाची नजर टाकून आपल्या आपल्या उद्योगाला चालले होते. काय कसं काय मिस्टर भांबुरे, असं कुणीही त्याला विचारलं नव्हतं. मग बऱ्याच वेळानं असहायपणे त्यानं खोली उघडली आणि तो आत आला. दिवा लावला तेव्हा त्याचा श्वास छातीतच कोंडला गेला आणि एखाद्या स्फोटासारखा बाहेर पडला. खोलीत 2च खुर्च्या होत्या. झाली ही गोष्ट चांगली की वाईट तर कळेच ना. दोनच खुर्च्या, हँगर, बूट, खुर्ची. आणि आता काय? आता त्याला ही यातायात अगदी नकोशी झालेली होती. समजा आणखी एखादी अशी डुप्लिकेट वस्तू सापडली तर पुढे काय? त्याला तर काहीच करता येणार नव्हतं. यातून काही केल्या बाहेर पडता येत नव्हतं. नको आता. हा ताण आपल्याला कायम सहन होणार नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. थोडासाच बदल नाही तर हे आयुष्यच पार मुळापासून उखडून काढलं पाहिजे. अथपासून इतीपर्यंत बदललं पाहिजे. उद्याच्या उद्याच. तासभर तळमळ करूनही त्याला झोप येईना.
डॉक्टरांनी सुचवलेली एक गोळी त्यानं पाण्याबरोबर घेतली. पायपिटीनं तो थकला होता. गोळी प्रभावी होती, तरीही त्याची झोप शांत नव्हती. चित्रविचित्र स्वप्न पडत होती त्याला. तो एका भयान काळ्या गभीर अंधाऱ्या ओसाड अशा विस्तीर्ण पठारावर उभा होता. सर्वत्र एक प्रकारचा लालसर प्रकाश पसरलाय आणि थंडी थंडी. तो दचकला आणि झोपेतच ते दृश्य विरघळलं. आता तो अथांग अवकाशात तरंगत होता. रंगीबेरंगी लहान मोठ्या ताऱ्यांचा त्याच्या भोवती खच पडला होता. आपल्याला कुठेतरी जायचंय. कुठेतरी कुठेतरी कुठेतरी. तो खडबडून अर्धवट शुद्धीवर आला आणि तेही चित्र विरघळलं. आता त्याला वाटलं की काळ्या रात्रीतून आपण अतिशय वेगानं जातो आहोत. अवकाशातला एक सोनेरी ठिपका सपाट्याने आपल्या जवळ येतोय. तो जवळ आला 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 आणि ठा. एखाद्या प्रचंड सोनेरी कमळासारखा तो उलगडला. आसपास काहीतरी विलक्षण असा उत्पत्ती कल्लोळ चाललाय. प्रकाश लखलखताय, आवाज घुमताय आणि अशीच एक लखलखणारी खिडकी आपल्याला भेटली आणि भोवती एक तेजाचं वलय उभं राहिलंय. मी खाली 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 जाऊ लागलोय आणि तो पुन्हा एकदा अर्धवट जागा झाला आणि तेही स्वप्न विरून गेलं. असा जागृती आणि निद्रा तंद्रा यांच्या सीमारेषेवर तो हिरकावे खात होता. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. त्याला वाटायला लागलं की आपलं अंग बधीर झालंय की काय. हालचाल करणं अशक्य वाटतंय आपल्याला. सगळ्या शरीराला बारीक बारीक सुया टोचल्यासारखं वाटतंय. काहीतरी त्याच्यात जवळ 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 येत होतं. काहीतरी अन्न. एकाएकी तो दचकून त्याने डोळे खारदिशी उघडले. आसपासचं सगळं दृश्य नाहीचं झालं आणि खरोखरीच त्याचं सगळं अंग बधीर झालेलं होतं. फक्त डोळे सोडले तर त्यांना इतर कोणत्याही अवयवाची त्याला हालचाल करता येत नव्हती. त्याची नजर फक्त त्या अर्धप्रकाशित खोलीवर गरगर गरगर फिरत होती. डोळ्यांच्या अगदी कोपऱ्यातून त्याला काहीतरी दिसलं. जीवघेण्या वेदनांकडे दुर्लक्ष करून त्याची मान तो किंचितच वळवू शकला. कॉटवर त्याच्या शेजारीच काहीतरी होतं. काहीतरी त्याला अजून नीट रंग रूप आकार नव्हता. एखाद्या कापसाच्या ढिगाऱ्यासारखा वाटत होता. लांबच लांब पसरलेला तो आकार पाहून त्याची भीतीनं बोबडीच वळली. त्याच्या अंगाचा बधीरपणा कायम होता. कदाचित थोडा वाढलाच होता. नाही तर तसाच तो तत्काळ खोलीत बाहेर धावत पडला असता. आता त्याच्या शेजारच्या आकाराला स्पष्टपणा यायला लागला होता. रेखीवपणाही. आणि त्यातून जो एक सूचकपणा जन्म घेऊन पाहत होता तो मात्र फार फार भयानक होता. त्याच्या शेजारी कॉटवर एका माणसाची आकृती घडवली जात होती. गॉड, ओ गॉड. त्याच्या सगळ्या शरीरभर
आता त्या टोचण्या आणखीनच जाणवत होत्या. त्याला वाटत होतं की त्याच्या शरीराचा प्रत्येक कण अन कण एका अदृश्य धाग्यानं त्या शेजारच्या निश्चल पण क्षणाक्षणाला अधिक रेखीव होत जाणाऱ्या आकृतीला जोडला गेलाय. एक क्षणभरच त्याची मती कुंठित झाली आणि मग लखलखच्या विजेसारखा त्या सगळ्या रहस्यावर प्रकाश पडला. आता त्याला सगळ्या रहस्याची उकल झाली आणि ते सत्य आपल्या निर्गुण स्वरूपात त्याच्या समोर उभं राहिलं. त्याची नक्कल तयार होत होती. हुबेहूब अ क्लोन ऑफ काशीनाथ भांबुरे. त्याच्या स्वतःच्या अवयवांच्या निर्जीवतेबरोबरच किंवा त्यामुळेच त्याच्यात एक प्रकारचा हताशपणा आला होता. घडत असलेल्या घटनांचा तो फक्त एक निष्क्रिय असा निरीक्षक बनून राहिला होता. त्या साऱ्याचा अंत काय होणार आहे इथपर्यंत त्याच्या विचारांचा पल्लाच अजून पोहोचला नव्हता. पण सुरुवात केव्हा आणि कशी झाली हे मात्र त्याला आता उमगत होतं. 2 रात्रीपूर्वीच ते वादळी थैमान, विजांचा लखलखाट, हो तेव्हाच घडलं होतं हे. त्याच वेळी त्याच्या खोलीत शिरलं होतं ते. सर्वसाधारणपणे जाणवण्यासारखं नव्हतं ते. फक्त त्याच्या चाणाक्ष आणि काटेकोर वृत्तीलाच त्या अस्तित्वाचं अस्तित्व जाणवलं होतं. अनाहूतपणे दांडीवर आलेला तो हँगर आणि त्या अस्तित्वात इतर कोणते गुणदोष होते, त्याचा रंग, रूप, स्वभाव काय होता, ते सहेतुक होतं की निर्हेतुक होतं, सजीव होतं की निर्जीव होतं, कशाचीच त्याला कल्पना येत नव्हती. पण फक्त त्याची एक विशिष्ट शक्ती मात्र त्यानं अनुभवली होती. हुबेहूब अनुकृती निर्माण करण्याची भयंकर शक्ती. त्याच्यासाठी द्रव्य कुठून येत होतं, ते साधं होतं की आणखी काहीतरी विशिष्ट असं होतं, हे सगळे प्रश्न त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. पण या प्रकारातली एक चढती श्रेणी मात्र त्याच्या सहज लक्षात येत होती. आधी एक साधा लाकडी हँगर, मग त्यापेक्षा जरा जास्त मोठा, जास्त कॉम्प्लेक्स असा एक बूट, मग त्यापेक्षा मोठी सॉलिड अशी खुर्ची, आणि आता तर चक्क मानवी शरीर त्याच्या स्वतःसारखंच. आणि ती क्रिया सावकाशपणे, अविरोधपणे सतत चालू होती. त्याच्या सगळ्या अवयवांवर, डोळे सोडले तर इतर सगळ्या इंद्रियांवर एका विलक्षण शिथिलतेचा पगडा बसला होता. तो हलू शकत नव्हता, आवाज करू शकत नव्हता. फक्त समोरचा तो अघोरी प्रकार पाहू शकत होता. थरावर थर चढत होते. आकृतीला घोटीवपणा येत होता. त्याच्या शरीराची हुबेहूब आकृती तयार होत होती. आणि भीतीचा आणखीन एक धक्का बसून त्याच्या लक्षात आलं की त्या शरीराची पोजही त्यानं घेतली होती तशीच, अगदी तशीच उमटत होती. म्हणजे त्या आकृतीचा चेहरा
त्याच्याकडेच वळलेला राहणार होता. त्या आकृतीचा चेहरा त्याच्याकडेच वळलेला राहणार होता. त्याची आतल्या आत विलक्षण घालमेल चालली होती. सम 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 जस्ट हॅपनिंग. पण तिचे बाह्यसृष्टीवर कोणतेही चिन्ह उमटत नव्हते. एका अदृश्य पिंजऱ्यात तो बंदिवान होत चालला होता. सहन करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीही नव्हतं. कारण समोर कणाकणानं घडवल्या जाणाऱ्या त्या डुप्लिकेट प्रतिमेकडे तो हातवर होऊन फक्त पाहू शकत होता. त्वचेला रंग आला, डोक्यावर केस आले, डोळ्यावर पापण्या, नंतर इतर बारीक सारीक खुणाही उमटल्या. डोळ्यांच्या खोबणीत पांढरा कॉर्निया आला, त्यात भुऱ्या रंगाची बुब्बुळ आली. आता त्या क्षणी ती आकृती एखाद्या मेणाच्या पुतळ्यासारखी दिसत होती. त्याची छाती इतक्या जोरानं धडधडत होती की त्याला वाटलं की आता हा ताण आपल्याला असह्य होणार आहे आणि आपलं काही पुराच्या चिंधड्या करून फुटणार आहे. हा असह्य ताण एक क्षणभरच टिकला. त्याचं सगळं अंग एखाद्या सुईच्या अग्रावर तोडल्यासारखं झालं आणि डगमगलं. आणि दुसऱ्या क्षणी ते कोसळलं. विनाशाच्या गर्तेत कोसळलं. समोरच्या चेहऱ्यातली बुब्बुळ गर्क फिरली आणि त्याच्यावर खिळली. काशीनाथच्या मनातली रागाची, भीतीची, तिरस्काराची भरती आता संपली होती. त्याच्या जीवशक्तीला ओहोटी लागली होती. त्याचं भविष्य हळूहळू पण अटळपणे, अपरिहार्यपणे त्याच्याकडे येत होतं. आणि त्या अंतिम क्षणी त्याच्या मनाचा कशाशी तरी संपर्क आला. ते काहीतरी अमानवी होतं, निर्विकार होतं, बेफिकीर, अलिप्त होतं. अशा त्या मानसिक स्पर्शाचा तो एकच क्षण, पण तो युगांतापर्यंत ताणला गेलाय असं काशीनाथला वाटलं. हे मानसिक आदान प्रदान घृणास्पद होतं. हे त्याच्यावर लादलं गेलं होतं. पण त्यामुळेच आता त्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मात्र मिळत होती. तू कोण आहेस मला माहीत नाही. कुठून आलास मला माहीत नाही. केव्हा आलास परवाच्या वादळी रात्री. कसा आलास एका लखलखत्या खिडकीवर बसून. इथं स्वप्नाभासातलं एक चित्र काशीनाथ समोर स्पष्टपणे उभं राहिलं होतं. इतके दिवस कुठे होतास. काळ्या अवकाशात तरंगत होतो. आणखीन एक चित्र. त्याआधी कुठे होतास. निष्प्राण असलेल्या आमच्या जगात. आणखीन एक स्वप्नचित्र. तूच त्या वेगवेगळ्या वस्तूंची रूपं घेत होतास. हो का. तो माझा गुणधर्मच आहे. आणि आता तू माझं रूप घेणार आहेस. हो. आणि त्यात माझा अंत होणार आहे. सांग ना. उत्तर नाही. एक बेपरवाईची थंड भावना. तुम्ही किती जण आहात. का तू एकटाच आहेस. आम्ही असंख्य आहोत. असंख्य.
इनफायनाईट. आणि आणि ते तुम्ही सर्वजण हेच करत आहात. होय. म्हणजे म्हणजे पृथ्वीवरच्या समग्र मानवजातीचा अंत होणार आहे की काय? उत्तर नाही. पुन्हा तीच थंड निर्विकार तुच्छता. सांग ना, सांग ना. अरे नो रिस्पॉन्स. म्हणजे म्हणजे हे सगळं माझ्या लक्षात आलंय हे इतर कोणाला कळणारही नाही. अरे वा. यू सेड इट. का का का? जीवन आणि त्याचा प्रसार हा जीवसृष्टीचा आदिस्थित गुणधर्मच आहे. काशीनाथला थकल्यासारखं वाटायला लागलं होतं. त्याला आता आपले डोळे उघडे ठेवणं कठीण जायला लागलं होतं. मनातले विचारही नीट संकलित करता येत नव्हते. चैतन्य आणि अस्मिता कणाकणाने झिरपून चाललेली होती. जाणीवेचा धगधगता सूर्य मंदावत चालला होता. त्या जागी आता एक लहानशी अगदी अंधुकशी खिडकीच तेवढी शिल्लक राहिलेली होती. आणि क्षणार्धात मग विस्मृतीची एक प्रचंड काळी लाट आली आणि त्याखाली ती लहानशी ठिंगीही मालवली गेली. इकडे डॉक्टर काशीनाथच्या खोलीतून गेल्या खऱ्या, पण मनातल्या मनात त्यांना काशीनाथची केस अस्वस्थ गणित होती. त्यांनी त्याला एक साधं सोपं स्पष्टीकरण दिलं होतं खरं, पण त्याची विलक्षण तर्कशुद्धता, त्याचा दांडगा आत्मविश्वास त्यांना चैन करू देत नव्हता. हा प्रकार इतका साधा नाहीये. इतका साधा नाहीये हा प्रकार. त्यांना राहून राहून असं वाटत होतं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या स्वतःहूनच त्याच्या खोलीवर गेल्या. त्यांना काशीनाथ वरांड्यातच एका आराम खुर्चीत बसलेला दिसला. त्या पायऱ्या चढत असतानाही त्यानं तो त्यांच्याकडे पाहत होता, पण काहीच बोलला नाही. त्या जवळ येऊन उभ्या राहिल्या तरी त्यानं काहीच हालचाल केली नाही. अनोळखी नजरेनं तो त्यांच्याकडे नुसता पाहत होता. एक प्रकारचा अलिप्तपणा, त्रयस्थपणा. त्यांना त्याची नजर अजिबात आवडली नाही. घसा साफ करून त्या त्यांच्या खास डॉक्टरी आवाजात म्हणाल्या, काय म्हणते प्रकृती मिस्टर भांबुरे? कोण? मला काय झालंय? चपराट बसण्यासारख्या त्या एक पाऊल मागे सरल्या. त्याची ती चमत्कारिक परकी नजर त्यांना अस्वस्थ करत होती. त्यामुळे आणि त्याच्या त्या कोरमटपणामुळे त्यांना आता त्याचा राग यायला लागला होता. त्याचा आणि स्वतःचाही. आपण इथे आलो हा मूर्खपणाच केलाय असं त्यांना वाटायला लागलं होतं. काशीनाथ जागचा हल्ला नव्हता किंवा त्यांना यावसा सुद्धा मिळाला नव्हता. मग खुर्ची वगैरे देण्याची गोष्ट तर दूरच राहिली. खुर्ची. त्यांना एकदम कालचं सगळं काही तीव्रतेनं आठवलं. तुमची नवी खुर्ची काय म्हणते? माझ्याकडे नवी खुर्ची नाही. काय? पुन्हा तोच उर्मट, मगरूर, बेफिकीर, अलिप्त, अनोळखी आवाज. कराची फेड अशी अपकारानं करणारी ही नालायक माणसं. त्यांच्या संतापाचा पारा चढत चालला होता. पण शिष्टसंमत मर्यादांमुळे त्यांना मनातले विचार काही बोलता येत नव्हते. ते जायला वळले, पण अगदीच काही न बोलता त्यांना जाता येईना. ठीक आहे, मी जाते. पुन्हा जरूर लागली तर या भेटायला. मला कशाला तुमची जरूर लागणार आहे? मला कशाला तुमची जरूर लागणार आहे? स्वतःशी चरफडतच डॉक्टर रागारागानं पायऱ्या उठून निघून गेल्या. त्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या कित्येकांनी व्हरांड्यात खुर्चीत बसलेला काशीनाथ बघितला होता. नाहीतरी साधे फॉर्मल कपडे घातलेला, हातात एक ऑफिस बॅग घेऊन जाणारा
काशीनाथ फारच थोड्या लोकांनी पाहिलेला होता. 3 दिवसांनी त्याच्या घरातून येणारी दुर्गंधी पार रस्त्यापर्यंत पोहोचली. पोलिसांनी दार फोडलं तेव्हा त्याचा मृतदेह कॉटवर पडलेला होता. त्या अपार्टमेंटमध्ये राहूनही तो सर्वांना इतका परका होता की त्याच्या त्या अवचित मृत्यूचा कुणालाही खेद झाला नाही. फक्त त्यांच्या संथ आयुष्यावर 1-2 तरंग उठले आणि विरून गेले इतकंच. पोलीस पंचनाम्यात त्याच्या कॉट शेजारच्या टीपॉयवर गोळ्यांची एक पुडी सापडली. त्या झोपेच्या गोळ्या होत्या. त्याचाच ओव्हरडोस घेतला गेला असावा असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. काशीनाथच्या मृत्यूची वार्ता डॉक्टरांच्या कानी गेली. काशीनाथ थांबुरे थांबुरे गेला. ते हे हो ते पण हो मला वाटतच होतं हे असंच काहीतरी होणार. खात्री होती मला. पण तरी ते हे हे हो माझं ते कुठे माझं पेन कुठे नाही पाऊच पेन हो भांबुरे सुषमा माझा पेन कुठे नाही पाऊच कुठे नाही पेन कुठे ते हे कामाला सुरुवात करायला हवी. बॅग 2 स्टेटस्कोप 2 स्टेटस्कोप काय कर. खुर्ची कुठून आली की दुसरी खुर्ची हे कापसासारखं काय आहे. हे कुठून येत आहे.